लेसन नंबर 7 मेन्शुरेशन आपण स्टार्ट केलं होता. काल मी तुम्हाला फॉर्म्युले सांगितलेले होते, आपण फिगर ड्रॉ केले होते आणि फॉर्म्युले काढलेले होते. आता आपण प्रॅक्टिस सेट बघायचा. प्रॅक्टिस सेट 7.1 यातलं काहीही कॅन्सल झालेलं नाही, सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी आहे. आता मेन्शुरेशन दिल्यानंतर वरती द्या प्रॅक्टिस सेट 7.1 यातला आपण काय बघणार आहात. प्रॅक्टिस सेट 7.1 हा लेसन काय करायचं आपल्याला बघायचा आहे. फर्स्ट बघा, फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॉल्यूम of cone if the radius of its base is 1.5 centimeter and perpendicular height is 5 centimeter. Find the volume of cone. फार सोपं आहे बघा. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन आपल्याला सांगितलं आहे. रॅडियस दिले 1.5, परपेंडिक्युलर हाईट किती दिला 5 सेंटीमीटर दिलेली आहे. आता पहिल्यांदा आपण काय करायचं बघा, आपल्याला समजायला पाहिजे, हे काढायला पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे, आपल्याला समजायला पाहिजे. यासाठी ही हाईट आहे, ही रॅडियस आहे. हाईट किती दिली आपल्याला 5 सेंटीमीटर आणि रॅडियस किती 1.5. स्लॅन्ड हाईट नाही आहे, आपल्याला काय साधी हाईट दिली आहे. परपेंडिक्युलर शब्द वापरला आहे, परपेंडिक्युलर हाईट म्हणून. मग आता फॉर इथं घेऊया R इज इक्वल टू 1.5 सेंटीमीटर अँड H इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं आहे, याचा वापर करून व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय R स्क्वेअर H. आपण व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर म्हणला काय म्हणतोय, पाय R स्क्वेअर H म्हणतोय. त्याच्या फक्त 1/3 लावायचं पुढं, म्हणजे काय काय आलं बघा. 1/3 22/7. R ची किंमत किती आहे 1.5 इंटू 1.5 इंटू H किती आपला 5. व्यवस्थित करायचं, काय अडचण नाही आहे. काय केलं मी फक्त 1/3 पाय R स्क्वेअर अशी व्हॅल्यू पुट डाऊन केली आहे. याच्या व्यतिरिक्त इथं काय करायचं नाही. 1/3 22/7 इंटू 1.5 इंटू 1.5 इंटू 5. आता इकडे बघा 3च्या टेबलमध्ये 5, 3 1 जा 3, 3 5 जा 15. फक्त 0.1 डेसिमल नंतर पुढे आलं 0.5. आता त्याच्यानंतर काय काय राहिलं बघा 22 इंटू 0.5 इंटू 1.5 इंटू 5 डिवायडेड बाय 7 आपल्याला काय करायचं डिवाइड करायचं. सगळ्याचं मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं. आता हे कसं करते बघा 25 इंटू 5 110 आलं. 0.1 डेसिमल नंतर म्हणून 11.0 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथं काय केलं 15 इंटू 5 म्हणजे इथं किती आलं 75. 0.1 डेसिमल नंतर 7.5 आलं लक्षात. परत डिवाइड आपल्याला किती करायचं 7 ने डिवाइड करायचं. सिस्टीम करायचं, काही अडचण नाही आहे. आता इकडे बघा आपण काय करणार 11 इंटू 75 करायचं. 75 इंटू मी काय करते 11 करते किंवा 11 इंटू 5 55. 11 इंटू 7 77. 77 प्लस 5 तिथे किती झाले 80 आणि 82. काय 82. इकडे बघा मी काय केलं 11 साठी
77 प्लस 5 केलं मग काय मल्टिप्लाय केलं सॉरी 75 इंटू 11 केलं 11 5 जा 55 कॅरी ऑन 5 11 इंटू 7 77 77 प्लस 5 केलं तिथे किती आले 82 बरोबर 82 825 पॉईंट किती डेसिमल नंतर हा 0 आहे म्हणजे ह्याचा 0 नाही दिलं तरी पण चालते 0.1 डेसिमल नंतर म्हणजे 82.5 डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला 7 आधी मल्टिप्लाय करून घ्यायचा आणि 7 काय करायचं डिवाइड करायचं आधी करायचं 825 डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला 7 बघा 7 वन जा 7 8 मधून 7 गेले 1 राहिले परत नेक्स्ट नंबर 2 7 वन जा 7 इथे किती राहिले इथं आपले राहिले 3 8 आणि 5 परत आता 7 7 चा 49 झाल्यानंतर इथं काय झालं 50 आणि 5 6 झाले आता एक कुठला नंबर नाही पॉईंट घेऊया इथं 0 7 8 जा 56 झाले 4 परत 0 7 5 जा 35 परत 5 परत तेच परत येणार हो की नाही मग आता आपलं काय आलं 117.85 हे 7 ने डिवाइड केल्यानंतर आलं पण इथे एक पॉईंट आहे की नाही म्हणजे पॉईंट कुठे जाणार इथे जाणार कारण हा इथे एक पॉईंट आहे हा त्याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे म्हणजे आपल्याला इथं काय येणार 11.785 युनिट का लिहायचं सेंटीमीटर क्यूब लिहायचं आता सेंटीमीटर क्यूब का लिहायचं कारण व्हॉल्यूम काढायचं व्हॉल्यूमला काय असणार आहे आपल्याला सेंटीमीटर क्यूब हे काय करायचं युनिट वापरायचं बाकी टोटल सरफेस एरिया असू दे कर्व सरफेस एरिया असू दे त्याला सेंटीमीटर स्क्वेअर पण व्हॉल्यूमला फक्त लक्षात ठेवायचं सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूब सेंटीमीटर असं लिहिलं तरी पण चालतं आलं लक्षात इथंपर्यंत पहिला क्वेश्चन सगळ्यांना समजलं असेल व्यवस्थित लिहून घ्या काय केलेलं आहे बघा मी अनेकदा रिपीट करते व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच असं दिलं आहे आपल्याला 1/3 22/7 इंटू 1.5 इंटू 1.5 इंटू काय केलं 5 केलं या 3 ला 1.5 ला डिवाइड करूया 5 1 तर 5 5 जा 15 म्हणजे 0.1 डेसिमल नंतर 0.5 आलं 22 इंटू 0.5 इंटू 1.5 इंटू 5 डिवाइड आपल्याला काय करायचं आहे 7 करायचं आहे आता बघा मल्टिप्लाय मी पहिल्यांदा काय केलं 22 इंटू 5 110 आलं 110 म्हणजे पुढचा 0 नाही लिहिलं तरी पण चालतं म्हणून मी इथे लिहिलं 11.1 डेसिमल नंतर होतं म्हणून पॉईंट इथं आलं 50 इंटू 5 75 0.1 डेसिमल नंतर 7.5 आलं डिवायडेड बाय 7 करायचं या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे दोघांचं मल्टिप्लाय किती आला 825.1 डेसिमल नंतर म्हणजे 82.5 डिवायडेड बाय काय करायचं 7 ने डिवाइड केल्यानंतर इथं आपल्याला काय मिळालं 11 त्याचं मिळालेलं 170.85 पण हा एक पॉईंट ॲड करायचं ना हा पॉईंट इथं न देता आपण कुठे देणार 11.785 तुम्ही अजून एक असं दिलं तरी पण चालतंय पुढचा नंबर 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर असेल तर हा नंबर वाढवायचा 11.79 सेंटीमीटर क्यूब असं लिहिलं तरी पण चालतं किंवा तुम्हाला काही कळत नसेल तर ह्या पद्धतीने लिहिलं तरी पण समजतं आलं लक्षात समजलं क्वेश्चन नंबर 2 बघूया क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं तो क्वेश्चन आम्ही पहिल्यांदा लिहून घेऊया आपल्याला काय करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ स्फिअर फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला इथं दिलं आहे डायमीटर नेक्स्ट क्वेश्चन पहिल्यांदा लिहून घेते find the volume of sphere find the volume of sphere of diameter 6 सेंटीमीटर आता परत व्हॉल्यूम सांगितलंय वेगळं काय दिलंय बघा डायमीटर दिलं आपल्याला डायमीटर ऑफ स्फियर
डायमीटर ऑफ स्फियर हा किती दिलाय 6 सेंटीमीटर दिला. म्हणजे आपल्याला काय पहिल्यांदा काय करायला पाहिजे रेडियस ही काय करायला पाहिजे फाइंड आउट केली पाहिजे. सो रेडियस इज इक्वल टू d/2 6/2 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ही मी काय फाइंड आउट केली रेडियस फाइंड आउट केली. आता मला काय करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ स्फियर काढायचं. व्हॉल्यूम ऑफ स्फियर फॉर्म्युले त्याला पाठ आहे, त्याला टेबल चांगल्या पद्धतीनं पाठ आहे, त्याला हे लेसन काही पण आवड आहे. आपण या क्वेश्चन्समध्ये पायची व्हॅल्यू दिली आहे का बघूया. या क्वेश्चन्समध्ये पायची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. जर दिली तर 3.14 घ्यायची, नाही तर 22/7 घेतलं तरी पण चालते. इथं काय करूया व्हॉल्यूम ऑफ स्फियर पाय फॉर्म्युला काय आपला 4/3 पाय r क्यूब हा काय आहे व्हॉल्यूम ऑफ स्फियरचा फॉर्म्युला. झालं काय काय केलं बघा डायमीटर दिलं. डायमीटर किती दिलाय 6 सेंटीमीटर दिलाय. डायमीटरचं काही युजच नाही आहे फॉर्म्युल्यामध्ये. मग त्याच्यावरून काय करायचं रेडियस फाइंड आउट करायचं. रेडियस इज इक्वल टू d/2 6/2 इथे किती आलं 3 सेंटीमीटर आलं. व्हॉल्यूम ऑफ स्फियर व्हॉल्यूम ऑफ स्फियरचा फॉर्म्युला काय 4/3 पाय r क्यूब हा फॉर्म्युला. म्हणून मी इथं काय केलं 4/3 पायची व्हॅल्यू तुम्ही काय सांगितलेलं नाही आहे म्हणून मी इथं केलं 3.14. जे आपल्याला सोपं पडते ते करायचं. आधी इथं 22/7 घेतलं असतं परत डिवाइड करा त्यापेक्षा डायरेक्ट 3.7 घेऊया. आणि आर किती दिलं आहे आपल्याला आपण आर काढले 3 म्हणजे आर क्यूब आहे ना 3 × 3 × 3 असं मल्टिप्लाय केला पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ स्फियर याचा फॉर्म्युला पाय आर क्यूब आहे. परत आता इकडे लक्ष द्या 3 ला 3 कॅन्सल झाले. आता राहिला यांचं मल्टिप्लाय 4 × 3.14 × 3 × 3 याचा आपण काय करूया मल्टिप्लाय करूया. म्हणजे आता इकडं बघा 3 × 3 3 3 जा 9 9 × 4 9 4 जा 36 340 इंटू काय करायचं आपल्याला 36 पॉईंट सगळ्यात शेवटी द्यायचं. 314 इंटू काय करायचं 36 करायचं. आणि म्हणजे मी काय करायची इझी आहे तुझे आधी मल्टिप्लाय केला 3 × 3 9 आले 9 × 4 36 0.1 डेसिमल नंतर द्यायचं आपल्याला लक्षात ठेवायचं. 6 4 जा 24 कॅरी ऑन 2 6 1 जा 6 6 + 2 8 झाले 6 3 जा 18 परत 0 द्यायचं 3 4 जा 12 कॅरी ऑन 1 3 1 जा 3 + 1 4 झाले 3 3 जा 9 आले. यांची आपण काय करणार ॲडिशन करणार 4 इथं 10 आलं इथं 10 + 2 12 + 1 13 आणि इथं आले 10 आणि हा एक 1 केला तर इथं आले 11. ठीक आहे बघा आपण एकदा बघू काय रॉंग आहे का. 6 4 जा 24 कॅरी ऑन किती आले होते 2 6 1 जा 6 + 2 8 आले 6 3 जा 18 इथं आला 0 3 4 जा 12 कॅरी ऑन 1 3 1 जा 3 + 1 झाले 4 आणि 3 3 जा 9 आणि इथं सॉरी मी इथं 11 लिहिलं 4 + 0 इथं 4 आलं इथं आलं 10 कॅरी ऑन इथं काय केलं 1 परत इथं काय केलं मी 12 + 1 13 कॅरी ऑन हा 1 हा ॲड करायला पाहिजे 10 आणि 1 11 बरोबर. म्हणजे इथे बघा आपला मल्टिप्लाय काय आलं 11,304. आता इथं पॉईंट किती डेसिमल नंतर आहे 2 डेसिमल नंतर म्हणून मी तर 2 डेसिमल नंतर काय केला पॉईंट केला. आता इथे युनिट काय लिहायचं व्हॉल्यूम विचारलाय. व्हॉल्यूम म्हटल्यानंतर आपण काय म्हणायचं सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूब सेंटीमीटर असं लिहिलं तरी पण चालते. नेहमी लक्षात ठेवा व्हॉल्यूम विचारला तर तुम्ही युनिट काय पण देऊ दे मीटर देऊ दे सेंटीमीटर देऊ दे तुम्ही काय लिहायचं सेंटीमीटर क्यूब असं लिहायचं. ठीक आहे 2 क्वेश्चन झाले दोन्ही क्वेश्चन 2-2 मार्काचे आपल्याला सगळ्यांमध्ये मल्टिप्लायच करायचं आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Third question, find the total surface area. The total surface area
of a cylinder if the radius of its base is 5 centimeter and height is 40 centimeter. आता बघा क्वेश्चन्स मध्ये काय दिलेलं आहे, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 5 सेंटीमीटर अँड हाईट इज 40 सेंटीमीटर. जे काही क्वेश्चन्स मध्ये दिलेलं आहे ते पहिल्यांदा राईट डाऊन करायचं. म्हणजे आपल्याला रेडियस दिलाय आणि हाईट दिलाय ती पहिल्यांदा राईट डाऊन करूया. रेडियस किती दिलाय आपल्याला, रेडियस दिलाय 5 सेंटीमीटर आणि हाईट किती दिली आहे 40 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर हे लिहिलं फॉर्म्युला. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. इकडे बघा, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. तुम्हाला ज्यांना फॉर्म्युले पाठ आहेत त्यांना हा लेसन काहीच अवघड नाही आहे. फॉर्म्युला घ्यायचा, व्हॅल्यू पुट डाऊन करायचे, मल्टिप्लाय करायचा, आन्सर द्यायचं. आता याच्यानंतर इथं काय करूया बघूया. 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. एवढा साधा सोपा फॉर्म्युला आहे. काय आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर की 2πr घ्या, r प्लस h करा. आता 2. आता इथे बघा आपण ऑब्झर्व करायचं, इथं रेडियस काय आहे, हाईट 40 आहे. म्हणजे 7च्या टेबलमधला डिवाइड होणार नाही. 7च्या पाड्यातली कुठली संख्या नाही आहे डिवाइड व्हायला. मग ज्या वेळेला 7च्या टेबलमधली नंबर्स डिवाइडला येत नसेल तर सरळ पायची व्हॅल्यू तुम्ही किती घ्यायचं, 3.14 घ्यायचं. इथं 3.14 घेतलं. रेडियस किती दिलं आपल्याला, 5 दिलेलं. त्याला 5 इन ब्रॅकेट r किती आहे 5 आणि हाईट किती दिली आहे 40. खूप सोपं आहे बघा. हा 2 इंटू 3.14 इंटू 5. 5 प्लस 40 किती झाले 45. आता मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सांगते मल्टिप्लाय कसं करायचं ते. मल्टिप्लाय आपण इथे कसं करूया माहिती का. आता 5 2 जा 10. 3.14 इंटू 10 इंटू 45. 3.14 इंटू 10 केलं, पॉईंट या साईडला येणार 31.4 इंटू किती आलं 45. ठीक आहे. काय केलं मी, हे समजली नाही का स्टेप, हे तर होते मी तुम्हाला नंतर सांगते. हे 3.14 2 इंटू 5 केलं, इथं किती आलं 10 आलं. आणि इथं काय झालं 5 प्लस 40 केलं, इथं किती आलं 5 प्लस 40 45 आलं. म्हणून इथं आपले साधं सिंपल ठेवूया आपण. किंवा मी अजून एक तुम्हाला सोपी सांगते, असंही आपल्याला काही किंमत तीच येणार आहे. 45 इंटू 2 केलं तर 90 येते, 90 इंटू 5 केलं तर 450 येते. तसंच येते, त्यापेक्षा असंच केलं. 3.14 इंटू 10 आणि इंटू काय केलं 45 केलं. आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे बघा. 314 इंटू काय करूया 45. याचं काय करायचं, आधी मल्टिप्लाय करूया, नंतर पॉईंटचा विचार करूया. आता इथं काय झालं 5 4 जा 20 कॅरी ऑन 2 5 1 जा 5 5 2 जा 5 1 जा 5 5 प्लस 2 7 आले 5 3 जा 15. इथे ठेवलं 0. परत इथं काय झालं 4 4 जा 16 कॅरी ऑन 1 4 1 जा 4 प्लस 1 5 आलं 4 इंटू 3 12 आलं. यांची ॲडिशन करूया 0 6 प्लस 6 12 प्लस 1 13 5 5 10 प्लस 11 आले 3 आणि इथं आलं 4 आणि हे आलं 1. ठीक आहे. हा आपल्याला मल्टिप्लाय म्हणजे बघा ना मी आता काय काय केलं ते 1 4 1 हा 3 आणि 0. आता 10 ला मल्टिप्लाय केला म्हणजे हा एक 0 शिल्लक आहे, हा पण 0 इथे देऊन ठेवा झालं. आता इथं पॉईंट किती डेसिमल नंतर आहे 2 डेसिमल नंतर म्हणजे इथं द्यायला पाहिजे आपल्याला. म्हणून इथं आलं 1 4 1 3. आपल्याला पॉईंट द्यावं लागणार नाही कारण इथं पॉईंट 2 0 नंतर आहे.
ह्याला काय लिहू, आपल्याला काय दिलंय, टोटल सरफेस विचारलं आणि युनिट काय सेंटीमीटर आहे, म्हणून इथे त्याचं सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं? एवढं साध्या सोप्या पद्धतीने, हा काही अवघड नाही आहे. तुम्ही मागच्या लेसन बघितला सिमिलॅरिटी, कन्स्ट्रक्शन तर काही इझीच आहे. सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम वगैरे बघितला, त्याच्यापेक्षा पण हा लेसन काय आहे, इझी आहे. समजलं तुम्हाला? त्यामुळं व्यवस्थित करा, मल्टिप्लाय करा, डिवाइड करा आणि आन्सर काय करा, फाइंड आउट करा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फोर्थ बघा, फाइंड द सरफेस एरिया, फाइंड द surface area of sphere, surface area of a sphere of radius find the surface area of sphere of radius 7 centimeter. अधिक सरफेस एरिया ऑफ स्फियर ऑफ अ रेडियस 7 सेंटीमीटर दिले. आता जर दिले ते पहिल्यांदा लिहूया. रेडियस आपल्याला किती दिले, 7 सेंटीमीटर. काय फाइंड आउट करायचं आहे, द सरफेस एरिया ऑफ स्फियर. आता त्याचा फॉर्म्युला बघितला तर काय आहे, 4 पाय r स्क्वेअर. बघा, सरफेस एरिया ऑफ स्फियर फॉर्म्युला काय आहे, 4 पाय r स्क्वेअर आहे. 4 पाय r स्क्वेअर म्हणल्यावर इथं रेडियस बघा, रेडियस किती दिलाय, 7 आहे. 7च्या टेबलमध्ये 7 आहे, डिवाइड होऊ शकते. म्हणून आता पायची व्हॅल्यू पण किती घ्यायची, 22/7. 4 इंटू 22/7 इंटू 7 इंटू 7. 7 ने 7 कॅन्सल झाले. 4 इंटू 22 इंटू 7 करूया. 22 इंटू 4 केलं, इथे किती आलं, 88. 88 इंटू 7 करूया. 7 इंटू 8 56, कॅरी ऑन 5. 7 8 जा 56, 56 प्लस 5 इथे केल्यानंतर किती येणार, 61. युनिट काय लिहायचं याला, सेंटीमीटर स्क्वेअर. सोपं आहे की नाही? ही सगळी आत्ताची एक पहिल्यापासून 4 पर्यंत मी जी गणित घेतली ती सगळी 2 मार्काची, काही अवघड नाही आहे. फॉर्म्युला घ्या किंवा काही वेळ 3 मार्काला पण येते त्यानुसार. ठीक आहे, काय काय सांगितलं, फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्फियर ऑफ अ रेडियस इज 7 सेंटीमीटर. रेडियस दिले, जे दिले ते पहिल्यांदा लिहायचं. रेडियस किती दिले, 7 सेंटीमीटर. द सरफेस एरिया ऑफ स्फियर इज इक्वल टू 4 पाय r स्क्वेअर. 4 इंटू 22/7 इंटू 7 इंटू 7. 7 ने 7 कॅन्सल झाले. 4 22 इंटू 7 केलं करायचं. त्यांचा मल्टिप्लाय किती आला, 660 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, इथं पण बघा सगळ्यांनी व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन मी सांगणार आहे, इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा जो क्वेश्चन आहे तो 3 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, वेगळ्या पद्धतीने विचार बघू. मोठा प्रश्न लिहूया व्यवस्थित, मग बघू. क्वेश्चन नंबर 5 ला आयएमपी करा. द डायमेन्शन of cuboid dimension of cuboid are 44 centimeter, 21 centimeter, 12 centimeter. It is
24 सेंटीमीटर इज मेड. Find the radius of its base. बघा आता क्वेश्चन मोठा आहे म्हटल्यानंतर आपल्याला टेन्शन येते की काय वापरे कसं करायचं हा क्वेश्चन काय उघड नाही. एक क्यूबॉइड आहे. कालच्या लेक्चर वेळेस सांगितलं क्यूबॉइड कसं असणार आहे या पद्धतीला. हा क्यूबॉइड आहे. हा काय करा मेल्ट केला वितळवलं आणि त्याच्यापासून त्याच ह्याच्यानुसार तिथं काय केलं एक कोन तयार केलं. मग ज्या वेळेला कोन तयार केला तर त्याची रॅडियस किती आहे हे आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. क्वेश्चन समजला. एक क्यूबॉइड होता. मग ते क्यूबॉइडचं आपल्याला काय करायचं आहे हा मेल्ट करून त्याचं काय केलं कोन तयार केला. मग ह्या कोनची रॅडियस किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. आधी पहिल्यांदा काय करायचं बघा गणित मोठं आहे थोडंसं. फॉर क्यूबॉइड फॉर्म करा. आता क्यूबॉइडचं इथं काय दिलंय लेंथ ब्रेथ हाईट. तिथं डायरेक्ट ज्या वेळेला क्यूबॉइड असं येईल आणि तिथं काय दिलेलं आहे डायमेन्शन जे दिलेलं असेल ते ओळीनं असणार आहे LBH. आता H ची व्हॅल्यू किती आलेली आहे इथं 44 सेंटीमीटर. B किती आलेला आहे 21 सेंटीमीटर दिलेला आहे आणि H किती दिला आपल्याला 12 सेंटीमीटर दिलेला आहे. आता त्याच्यानंतर इथे लिहायचं फॉर कोन. कोनचं बघितलं तर इथं काय दिलं आपल्याला इथं कोनची फक्त हाईट दिली. फॉर कोन H इज इक्वल टू इथे किती आलं 24 सेंटीमीटर. आता इकडे लक्ष द्या तुम्हाला असा प्रश्न पडणार असणार आहे की इथं फॉर्म्युला मॅडम कुठला वापरायचा. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतोय की काय करायचं. तुम्हाला 8th स्टँडर्डचं आठवतं का बघा. आता एखाद्या टँकमध्ये किती पाणी मावेल किती लिटर दूध मावेल. ज्यावेळेला असा प्रश्न यायचा की ज्या वेळेला लिक्विडच्या संदर्भात आहे किंवा आता इथं काय केलंय की क्यूबॉइड आहे तो मेल्ट करून काय केलं त्याचं कोन केलेलं आहे. अशा गणितांना नेहमी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरायचा कारण ह्या कशाचं रिलेशन दाखवतोय व्हॉल्यूमचा. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड म्हणजे फॉर्म्युला कसं काय बघा व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. झालं. मी असं समोरासमोर का लिहिलं कारण क्यूबॉइड आहे तो मेल्ट केलाय आणि त्याचं काय तयार केलेलं आहे कोन तयार केलेला आहे. म्हणजे दोघांचं एकच आपण फॉर्म्युला वापरणार ना व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे तो म्हणून तर लिहिलं व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड आणि ह्या साईडला काय लिहायचं व्हॉल्यूम ऑफ कोन. आता व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइडचा फॉर्म्युला काय आहे L इंटू B इंटू H आणि व्हॉल्यूम ऑफ कोन काय 1/3 पाय R क्यूब H. आर क्यूब सॉरी पाय R स्क्वेअर म्हणजे पण R क्यूब पाय R स्क्वेअर H. ठीक आहे तिथं पण समजलं. ओके. आता याच्या पुढे बघू आपण काय करूया व्हॅल्यूज पुट डाऊन करूया. 44 त्याच्यानंतर 21 इंटू काय करायचं 12 आणि इथं काय येणार 1/3 पायची व्हॅल्यू मी इथे 22/7 घेते इंटू R स्क्वेअर आणि H ची किंमत किती आहे 24. बघा गणित मोठा आलेला आहे त्यामुळे व्यवस्थित इकडे लक्ष द्या. काय केलेलं आहे मी तो व्हॅल्यू ऑफ क्यूबॉइडच्या साईड्स काय काय दिल्या L B आणि H म्हणजे इथं काय व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइडचं फॉर्म्युला काय L इंटू B इंटू H असं लिहित होतो 44 इंटू 21 इंटू 12 आणि इथं काय येणार 1/3 इंटू 22/7 इंटू R स्क्वेअर इंटू काय केलं मी 24 केलं. आता आपल्याला कोणाची किंमत काढायची रॅडियसची. रॅडियस माहितच नाही तर तुम्ही फाइंड आउट कसं करणार
44 इंटू 21 इंटू 12 हे या साईडला. आता जे डिवाइड आहे ते या साईडला दिल्यानंतर काय केले मल्टिप्लाय, म्हणजे हे 3 आणि 7 बेसला होते तर या साईडला गेल्यानंतर ते कुठे गेले न्यूमरेटर मध्ये गेले आणि ते डिनोमिनेट सॉरी हे काय होते बेसला होते ते इथे गेल्यानंतर कुठे आले न्यूमरेटर मध्ये आले आणि न्यूमरेटरची ही संख्या आहे कुठली हा 1 ला काही व्हॅल्यूच नाही आहे आणि इथं 22 हे कुठे आले डिनोमिनेटर मध्ये आले आणि हा 25 इज इक्वल टू आर स्क्वेअर. नीट लक्ष द्या, मी परत एकदा साधं सोपे शब्द सांगते. 44 इंटू 21 इंटू 12 ह्या बेसची व्हॅल्यू ते या साईडला गेल्यानंतर कुठे जाणार न्यूमरेटर मध्ये जाणार. 3 इंटू 7 केलं आणि इथल्या ज्या न्यूमरेटर मधल्या व्हॅल्यू आहेत त्या इथे आल्यानंतर कशामध्ये जाणार डिनोमिनेटर मध्ये म्हणजेच बेस मध्ये जाणार. 22 इंटू 24 इंटू 1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता साधं सोपं आहे बघा की आपल्याला जे पाडेपाठ आहेत ते इथे उपयोगी येणार आहेत. 22 1 जार 22 22 जार 22 2 जार 44. ठीक आहे, जास्त खाडाखोड करत नाही तर तुम्हाला कळणार नाही. 22 च्या टेबलमध्ये 44 आहे त्याला डिवाइड केलं. आता 21 आणि 24 हे कुणाच्या टेबलमध्ये 3 च्या टेबलमध्ये म्हणजे 3 7 जार 21 3 8 जार 24. आता मी इथं परत डिवाइड करत नाही हा डिस्बिडिंग म्हणून ते लिहूया 2 इंटू 7 इंटू 12 इंटू 3 इंटू 7 अपॉन इथं काय आहे फक्त 8 आहे इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता 8 आणि 12 हे कोणाच्या टेबलमध्ये 2 च्या टेबल सॉरी 4 च्या टेबलमध्ये म्हणून मी इथं काय केलं 4 2 जार 8 4 3 जार 12. आता याच्यानंतर इथं काय शिल्लक राहिले 2 2 ला 2 कॅन्सल झाले. इथं केलं मी आर स्क्वेअर. आता इथे काय काय घेतलं 7 इंटू 7 आणि 3 इंटू 3. ठीक आहे, आता याचं स्क्वेअर करून मल्टिप्लाय करण्यापेक्षा इथंच होते ना. इथं काय येणार आहे 49 आणि ह्याचं किती येणार 3 3 जार नाही 49 चं स्क्वेअर रूट किती येईल 7 येणार. साधं सोपं सांगते इथे हे 2 पेअर आहे इथं 2 पेअर त्या 2 पेअर मधला आपण काय करू इथं 7 घेऊ आणि ह्या 2 पेअर मध्ये इथं 3 घेऊया इज इक्वल टू आर स्क्वेअर. नाहीतर असं करू इथं 7 7 आहे त्याचं एक 7 दिली इथं 3 3 आहे इथं 3 घेतला. आरची व्हॅल्यू किती आहे 21 सेंटीमीटर. आता इकडे बघा मी इथं काय केलं सांगते इथं 7 इंटू 7 आहे आलं आणि इथं किती 3 इंटू 3 दोन दोन पेअर आले केले. हे बघा ह्यांचा गुणाकार केला 49 येला ह्याचा मल्टिप्लाय केला इथं आलं 3 ह्याचा पण जे स्क्वेअर रूट मध्ये येणार ना टेकिंग बाय स्क्वेअर रूट म्हणजे झालं 7 आणि हे झालं 3. त्याच्यापेक्षा सोपं मी काय घेतलं टेकिंग आहे पेअर पेअर मध्ये ना एकाला घेतलेलं आहे. तुम्हाला हे कळत नसेल तर कसं बोलूया टेकिंग बाय स्क्वेअर रूट. टेकिंग बाय स्क्वेअर रूट म्हटल्यानंतर इथं राहिले 8 ह्यांचा मल्टिप्लाय इथे किती झाला 49 आलेला होता आणि इथे किती झालेलं नाही. स्क्वेअर रूट मधून हे बाहेर आले 7 इंटू 3 करायचं इज इक्वल टू आर म्हणजे आरची व्हॅल्यू किती आली 21 सेंटीमीटर. तेच पेअर मध्ये मी डायरेक्ट केले. समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू पुढचं काय आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा काय आहे. आपल्याला फिगर ड्रॉ करायचे व्यवस्थित. ऑब्झर्व द measures observe the measures observe the measures of a pot in the given
how many jugs of water can the cylindrical pot hold. आता बघा क्वेश्चनच एवढा मोठा आहे की आपल्याला असं बघितलं की सर किती अवघड आहे की काहीतरी किचकट असणार आहे. काय अवघड नाही, साधं सोबत तुम्हाला मराठीत सांगते मी. आपल्याला एक हा सिलेंड्रिकल पॉट दिला, वृत्तचिती आकाराचा एक पॉट आहे. वृत्तचिती म्हणाल आपण सिलेंड्रिकल शेपमध्ये. सिलेंड्रिकल शेपमध्ये काय आहे, एक पॉट आहे आणि इथं हा जग आहे. जग म्हणजे ना आपण पाणी ओतायला वापरतो ते जग आहे. त्याचं शेप कसं आहे, कोनिकल शेपमध्ये. आणि हे त्याचे काय दिले आहेत, साईज म्हणजे त्याचे जे डायमेन्शन दिलेले आहेत, त्याची रेडियस आणि हाईट दिलेली आहे. मग आता त्यांनी असे विचारले की असे किती जग ह्याच्यामध्ये ओतल्यानंतर हा सिलेंड्रिकल पॉट जो आहे तो कम्प्लिटली फुलफिल भरेल. आलं लक्षात. आता इकडे बघा क्वेश्चन बघितला तर आपल्याला इथं मेजरमेंट तर सगळे दिलेले आहे. आपल्याला काय सांगितलंय की असं किती जग वॉटर मी ह्याच्यामध्ये ऍड करत जाऊ म्हणजे हा सिलेंड्रिकल जो पॉट आहे सिलेंड्रिकल शेपचा तो कम्प्लिटली काय होईल, फुलफिल होईल. म्हणजे इथं लिक्विडचा संबंध आहे. म्हणजे आपल्याला इथं काय करायला पाहिजे, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरला पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आणि व्हॉल्यूम ऑफ कोन. एक सिलेंड्रिकल शेपचा आहे आणि एक कोन शेपचा आहे. मागे आपल्याला काय मेजरमेंट दिले ते पहिल्यांदा लिहूया. पहिल्यांदा असं लिहूया, फॉर कोन. कोणते काय काय दिले इथं, आपल्याला इथं कोनला दिलेलं आहे बघा रॅडियस. रॅडियस इथं दिले 3.5 सेंटीमीटर आणि हाईट जी दिलेली आहे ती किती दिले, 10 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे. आता फॉर सिलेंड्रिकल से कोनिकल जग असं लिहिलं नाही, कोण लिहिलं, फॉर सिलेंडर. आता सिलेंडर पॉट आहे इथं. आता इकडे बघा 2 रॅडियस येणार आहेत. 2 रॅडियस मध्ये आपलं कन्फ्युजन व्हायला नको. जे कोनला मी रॅडियस लिहितो सिंबल स्मॉल आर घेतलाय आणि सिलेंडरला आपण काय घेऊया, कॅपिटल आर घेऊया. म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही फॉर्म्युला लिहिताना. म्हणून ते घेऊया कॅपिटल आर. कॅपिटल आर ह्याची रॅडियस दिली 7 सेंटीमीटर दिली आणि परत ह्याची हाईट दिली. ह्याचं पण कॅपिटल वापरूया. एच किती दिला, 10 सेंटीमीटर. ठीक आहे. हे पहिल्यांदा मी काय केलं, त्याचे मेजरमेंट फिगर व्यवस्थित ड्रॉ करा. फिगर चांगली समजली आणि क्वेश्चन काय याचा अर्थ कळला तर काहीच अवघड नाही आहे. की परत एकदा सांगते, आपल्याला सिलेंड्रिकल शेपचा पॉट आहे आणि कोनिकल शेपचा जग आहे. त्याने क्वेश्चन मध्ये असं विचारलंय की हा सिलेंड्रिकल पॉट ची कॅपॅसिटी किती आहे, तो किती पाणी होल्ड करू शकतोय. हे एवढे ह्याच्यात जे जग ऑफ द वॉटर ह्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर म्हणजे आपल्याला नंबर ऑफ जग
हे फाइंड आउट करायचं. सोपं आहे, काय अवघड नाही आहे गणितामध्ये. आता पहिल्यांदा आपण काय करूया, व्हॉल्यूम ऑफ कोनिकल जग असं लिहिलं. व्हॉल्यूम ऑफ कोनिकल जग. आता बघा व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन त्याचा फॉर्म्युला काय आहे, 1/3 पाय r स्क्वेअर h. 1/3 पाय r स्क्वेअर h. मग आता इथे किती लिहूया, 1/3 पायची व्हॅल्यू नका घ्यायला, कारण का पायची व्हॅल्यू कॅन्सल होणार. r आपल्याला किती दिला, इथं रेडियस किती दिलाय 3.5 आणि इथं किती लिहायचं इंटू 3.5 आणि हा h किती दिला आपल्याला 10 दिले. हा इथं किती लिहिला मी 10 लिहिला. 1/3 इथं पाय लिहिला इंटू 3.5 इंटू 3.5 इंटू 10. आता काय मल्टिप्लाय वगैरे करायचं नाही, हे आहे अशी कॉन्स्टंट ठेवायची. काय करायचं सांगते, फक्त काय केलं फॉर्म्युला लिहिला आणि त्याचे व्हॅल्यूज पुट डाऊन. तुम्ही म्हणजे मॅडम तुम्ही इथं पायची व्हॅल्यू का लिहिला नाही, हे पायच्या व्हॅल्यूला कॅन्सल होणार आहे म्हणून मी लिहिलेली. ठीक आहे. आता त्याच्यानंतर असं लिहूया, व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल आहे ना, सिलेंड्रिकल पॉट इज इक्वल. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर फॉर्म्युला काय, पाय, आता इथं आपण कॅपिटल बघूया, पाय r स्क्वेअर h इज इक्वल. पायची व्हॅल्यू लिहून घेत नाहीये मी, कॅन्सल होणार आहे म्हणून. इथं हा सिलेंडरची रेडियस किती आहे 7 इंटू 7 इंटू हाईट किती आहे याची 10. आता काय विचारलंय की तो सिलेंड्रिकल पॉट आहे तो किती वॉटर होल्ड करेल, म्हणजे किती जग त्याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे. क्वेश्चन काय बघा, हाऊ मेनी जग्स ऑफ द वॉटर कॅन बी सिलेंड्रिकल पॉट होल्ड, म्हणजे त्या जगमधून त्या सिलेंड्रिकल पॉटमध्ये किती जग भरून पाणी घालायला पाहिजे, म्हणजे तो सिलेंड्रिकल पॉट कम्प्लिटली फुलफिल होईल. म्हणजे आपल्याला इथं हाऊ मेनी जग म्हणजे नंबर ऑफ जग काढायचा आहे. इथं असं लिहिलं, नंबर ऑफ जग इज इक्वल टू, मोठं कोण आहे सिलेंडर, तर मोठं वरती घ्यायला, व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट डिवाइडेड बाय, असं लिहिलं, नंबर ऑफ जग इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ कोनिकल जग. ठीक आहे. आता इथल्या व्हॅल्यू मी वेगळ्या 1/3 इंटू पाय, सॉरी मी कोनिकलचं राहिलं, सॉरी व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर बनवायचं ना, पाय इंटू 7 इंटू 7 इंटू 10 अपॉन 1/3 पाय इंटू 3.5 इंटू 3.5 इंटू 10. इकडे बघा काय करायचं आपल्याला, नंबर ऑफ जग करायचा आहे. नंबर ऑफ जग केल्यानंतर आपल्याला इथं काय करायला पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट हा मोठा आहे म्हणून वरती घ्यायचा, मोठ्या लहान संख्येने बघतोय. व्हॉल्यूम ऑफ कोनिकल जग त्याला अपॉन मध्ये. आता इकडे बघा सगळ्या त्याच्या व्हॅल्यू लिहिल्या, पाय इंटू 7 इंटू 7 इंटू 10 अपॉन 1/3 पाय इंटू 3.5 इंटू 3.5 इंटू 10. आता याचं काय कॅन्सल होते ते पहिल्यांदा कॅन्सल करूया. पायला पाय कॅन्सल झाले, त्यानंतर इथं काय केलं मी 10 ना 10 कॅन्सल झाले. आता जे शिल्लक आहे ते आपण इथं लिहूया. बघा काय काय आलं इथं 7 इंटू 7. ठीक आहे. आणि इकडे बघा हा 3 डिवाइड आहे, वरती गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय इंटू इथं काय करूया 3 केलं मी, हा डिवाइड आहे ना तुला वर पाठवलं, हा आहे इथं 3.5 इंटू 3.5. समजलं. हा 1/3 होता, डिवाइड आहे तो साईड म्हणजे काय झाला वर पाठवला, म्हणजे तो काय झाला मल्टिप्लाय झाला. आता बघा हे मला पॉईंट कॅन्सल करायचे म्हणून मी काय केलं 100 ने मल्टिप्लाय केलं. 7 इंटू 7 इंटू 3 अपॉन इथं पॉईंट 2 डेसिमल नंतर आहे, इथं आला 35
इथं आलं 35. कसं आलं? कारण मी इथं काय केलं, दोघांना 100 मल्टिप्लाय केलं. आलं लक्षात? ज्यावेळेस मी 100 मल्टिप्लाय केलं त्यावेळी एकदा पॉईंट काय केलं, कॅन्सल झालं. आता कसं डिवाइड करूया बघूया. 7 1 जा 7, 7 5 जा 35. परत 7 1 जा 7, 7 5 जा 35. ठीक आहे, समजलं इथं काय काय केलं ते. हे 100 घ्यायचं नाही, म्हणजे काय 100 कॅन्सल करायचे नाही. एवढे हुशार आहे तुम्ही. हे 2 पॉईंट होते, पॉईंट 2 डेसिमल नंतर आहे, ते कॅन्सल व्हायला पाहिजे. यासाठी मी काय घेतलं, 100 घेतलं. 100 मल्टिप्लाय, एकाला मल्टिप्लाय करून चालत नाही, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला सेम नंबरनी मल्टिप्लाय करायला लागतंय. म्हणून यांच्यात 100 मल्टिप्लाय केल्यानंतर पॉईंट कॅन्सल झालं आणि इथं आलं 100. म्हणजे आपलं काय काय शिल्लक राहिले बघा. 3 × 100 डिवायडेड बाय 5 इंटू किती करायचं, 5. बघा 5 ने डिवाइड केलं, 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि त्याला 0. परत 5 1 जा 5, 5 4 जा 20. 3 × 4 एवढे 2च नंबर झाले. म्हणजे इथं किती आलं, 12. 4 3 जा 12. समजलं? बघा मी परत एकदा सांगते की काय काय केलं. हे डिवाइड करण्याचं ते सगळ्यात महत्वाचं आहे. या ह्याच्यामध्ये परत एकदा बघा. आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ जग फाइंड आउट करायचं. तू बाजूला नंबर ऑफ जग कसं करायचं, व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पॉट अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोनिकल जग. आता सिलेंड्रिकल पॉट का करायचं, कारण सिलेंड्रिकल पॉट मध्ये आपण काय करणार आहे, कोनिकल जगने वॉटर टाकणार आहे. त्यामुळे हे जे काढायचं आपल्याला हे मोठं आहे आणि कोनिकल त्याच्या शेपपेक्षा लहान आहे. आलं लक्षात? मग इथं फॉर्म त्याच्या किमती लिहिल्या. 5 × 7 × 7 × 10 डिवायडेड बाय 1/3 पाय इंटू 3.5 इंटू 3.5 इंटू 10 केलं. ह्या 10 ला 10 कॅन्सल झाले, ह्या पायला पाय कॅन्सल झाले. शिल्लक काय राहिलं, 7 × 7. हा डिवाइड आहे, साईड चेंज केल्यावरती वरती गेल्यानंतर काय झाला, मल्टिप्लाय. आणि इथं 3.5 इंटू 3.5. आता हे पॉईंट जाण्यासाठी या दोघांना काय करायचं, 100 ने मल्टिप्लाय केलं. ज्यावेळी तुम्ही 100 ने मल्टिप्लाय केला त्यावेळेला इथं व्हॅल्यू आली 35 आणि इथं पण व्हॅल्यू किती आली, 35. आता एक एक मुलांचे प्रश्न म्हणातील की मॅडम तुम्ही 100 नेच का मल्टिप्लाय केलं, कारण ते पॉईंट होतं की इथं 1 आहे इथं 2 आहे, म्हणजे 2 0 घ्यायला पाहिजे, म्हणजेच 100 घ्यायला पाहिजे. मग बघा 7 1 जा 7, 7 5 जा 35. 7 1 जा 7, 7 5 जा 35. 3 × 100 केलं डिवायडेड बाय 5 × 5 करायचं. बघा 5 ने डिवाइड केलं, 5 1 जा 5, 5 न 100 ला डिवाइड केला आणि इथं आलं 20. परत 5 1 जा 5, 5 4 जा 20. 3 × 4 हे रिमेनिंग नंबर्स आहेत. 3 × 4 केल्यानंतर इथं किती आलं, 12. आता खाली जे आहे आन्सर ते फुल स्टेटमेंटमध्ये लिहायचं, कारण त्याला मार्क आहे. मी मगाशी तुम्हाला सांगायचं विसरले, प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर फुल स्टेटमेंटमध्ये लिहा. काय लिहिणार आपण, द सिलेंड्रिकल pot can hold 12 jug of water. म्हणजे काय झालं, त्या सिलेंड्रिकल पॉट जो आहे त्या सिलेंड्रिकल पॉट मध्ये त्याची कॅपॅसिटी किती आहे की आपण 12 जग एवढं पाणी घातल्यानंतर तो कम्प्लिटली काय होणार, फुलफिल होणार. 12 जग एवढी त्याची काय आहे, कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, जर सगळं व्यवस्थित गणित बघा. काय कुठे डाऊट असेल तर व्हिडिओ परत मागचा रिवाइंड करा. तिथं बघा प्रत्येक गणित तुम्हाला प्रत्येक स्टेप इझिली अंडरस्टँडिंग करून दिलेले आहे. प्रॅक्टिस करा, म्हणजे काय अवघड वाटत नाही.